वेलकम टू रुबीना चॅनल. आज मी तुम्हाला UK मधील सुपर मार्केट कसे असते ते दाखवणार आहे. आम्ही आता भाज्या आणि काही आयटम्स घ्यायला सुपर मार्केटमध्ये आलो होतो. तर मला असं वाटलं की मी तुम्हाला माहिती शेअर करावी. सुपर मार्केट कसे आहे इथले आणि ते कशा भाज्या मिळतात आणि वेगवेगळ्या वस्तू कशा आहेत हे दाखवावं म्हणून मी म्हटलं की व्हिडिओ एक शेअर करावा तुम्हाला. आता आपल्या इथे पण ट्रॉली मिळते सुपर मार्केटमध्ये, पण इथे एक चेंज आहे. ट्रॉली काढण्यासाठी तिथे एक कॉईन टाकावं लागतं आणि कॉईन टाकल्यानंतरच मग ट्रॉली आपल्याला मिळते. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. आता क्रिसमस येत आहे, तर क्रिसमसची तयारी भरपूर जोरात चालू आहे इथे. आता आपण भाज्या बघूया. इथे कोबी आहे आणि त्यानंतर काकडी दोन प्रकारच्या आहेत. एक छोटी काकडी आहे, लहान आहे साईजमध्ये, आणि एक मोठी काकडी आहे. पुढे इथे कांद्याची पात आहे. इथे दोन प्रकारचे बीट दिसत आहेत. दोन्ही बीट पॅकिंगवाले बीट आहेत, पॅक केलेले बीट आहेत. पुढे बघाल तर पुढे हे वेगवेगळ्या प्रकारचे ढोबळी मिरची आहे, कॅप्सिकम, रेड, ग्रीन, येल्लो असे कलर आहेत. मशरूममध्ये पण वेगवेगळे प्रकारचे मशरूम तुम्हाला दिसतील. इथे कणीस आहे. कणीस पण दोन टाईपचे कणीस आहे, कॉर्न. आता आपण फ्रूट्स बघूया. फ्रूटमध्ये ही रसबेरी आहे. फ्रूटमध्ये पण खूप साऱ्या व्हरायटी आहेत. ग्रेप्स पण आहेत. नारळ आहे. नारळ बघा 75 रुपयाला एक आहे. कलिंगड आहे, टरबूज आहे. आणि इथे पॅकिंगवाले पण मिळतात फ्रूट्स, जसे की आत्ता मी दाखवलं तुम्हाला वॉटरमेलन पॅकिंगमध्येच होतं. इथे ऑरेंजचे पण वेगवेगळे टाईप्स आहेत. ॲपलचे पण वेगवेगळे टाईप आहेत. टमाटरमध्ये पण टमाटर वेगवेगळ्या साईजचे टमॅटो आहेत. इथे टमॅटो वेगवेगळ्या साईजचे तुम्हाला दिसतील. आता आपण ड्रायफ्रूट्स बघूया. ड्रायफ्रूट्समध्ये पण बघा किती ड्रायफ्रूट्स वेगवेगळे टाईपचे ड्रायफ्रूट्स आहेत. मिक्स ड्रायफ्रूट्स आहेत, काजू, बदाम, पिस्ता. इथे लसूण आहे, कोथिंबीर आहे, पुदिना पण आहे. आणि इथे तुम्हाला रोप पण मिळतं असं कोथिंबीर आणि पुदिन्याचं. तुम्ही ते घरी लावू शकता. आता थंडीचे दिवस आहे, तर मुळा पण आला आहे. मुळा पण आहे, वांगी आहेत. आपल्या इथे कशी दुधाची पिशवी मिळते, म्हणजे दूध पॅकेट असतं, तसं इथे दुधाचे कॅन असतात. ह्यामध्ये पण दूध वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, तर त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे कॅन आहेत. हे आता आपण पाहूया. हे फिश शॉप आहे, म्हणजे इथं वेगवेगळे फिश तुम्हाला दिसतील. बघा किती टाईपचे वेगवेगळे फिश आहेत.
भरपूर व्हरायटी आहे फिशमध्ये पण. इथे पण सॅल्मॉन ही फिश जास्त फेमस आहे. लोक जास्त सॅल्मॉन ही फिश खातात. आणि प्रॉन्समध्ये पण वेगवेगळ्या टाईपचे प्रॉन्स तुम्हाला दिसतील. हे मीठ आहे. मीठचं पण वेगळं सेक्शन आहे. हे मीठ आहे. पावचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही बघू शकता, खूप टाईपचे पाव आहेत. आता आपण स्नॅक्स बघूया. इथे ओनियन भजी आहे, चिकन रोल आहे, चिकन समोसा आहे आणि इंडियन पण स्नॅक्स आहे इथे. चिकन समोसा आहे, ओनियन भजी आहे आणि इथल्या पण वेगवेगळ्या टाईपचे स्नॅक्स पण आहेत इथे. इथे लहान मुलांची खेळणी आहेत. खूप छान छान टॉय आहेत इथे. आता आपण भांडी बघत आहोत. इथे काचेची भांड्यांचा जास्त यूज केला जातो. तर तुम्हाला जास्त स्टीलची भांडी दिसणार नाहीत. सगळ्या घरांमध्ये जास्त ग्लासच यूज केला जातो. नानमध्ये पण खूप टाईप आहेत, तुम्ही बघू शकता. हे सर्व फ्रोझनचे आयटम्स आहेत. इथे फ्रोझनचे पदार्थ खूप खातात लोक. फक्त ते घेऊन येतात आणि त्यानंतर ओव्हनमध्ये बेक करून ते खातात. खूप सारे मिळतील तुम्हाला फ्रोझनचे आयटम, जसे की चिकन, फिश आणि फ्राईज, कटलेट्स असे वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स असतात. आणि त्यामुळे ते डायरेक्टली बनवत नाहीत. ते आणतात आणि ओव्हनमध्ये बेक करून खातात. हे दोन सेक्शन पूर्ण 2-3 सेक्शन पूर्ण फ्रोझनच्या आयटमचे आहेत. हे वेगवेगळ्या टाईपचे केक आहेत. पेपा पिग केक आहे, चॉकलेट केक आहे, कार्टूनचे केक आहेत. आणि इथे गोड खूप खातात लोक, त्यामुळे गोड पदार्थ तुम्हाला खूप मिळतील. केक्स, चॉकलेट्स अशा गोष्टी खूप खातात हे. तुम्ही बघू शकता द बेकर म्हणून यांचं वेगळं शॉप आहे, म्हणजे सेक्शन आहे. ते इथेच फ्रेश बनवतात पाव, डोनट्स आणि बिस्किट्स वगैरे, पॅक करून लगेच फ्रेश विकतात. मला ही गोष्ट फार आवडली. प्रत्येक गोष्ट ते फ्रेश विकतात आणि हायजीन पण ठेवतात. हे बघा डोनट्स आहे. आपल्या भारतामध्ये आपण पावचे प्रकार एवढे खात नाही, पण इथे पाव भरपूर खाल्ला जातो. इथे बघू शकता तुम्ही चीजचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. चीजमध्ये पण भरपूर टाईप आहेत आणि हे चीज पण भरपूर खातात.
आपण आपल्या इथे काउंटरवर बिल करतो, पण इथे काउंटरवर पण बिल करू शकतो आणि आपण स्वतः पण सेल्फ बिल करू शकतो. तर आम्ही आता सेल्फ बिलच करतो आहे. आता मी तुम्हाला पूर्ण गोष्टी तर दाखवू शकले नाही. मला जेवढे पॉसिबल होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण मी नेक्स्ट टाईम येईल परत शॉपला, तर मी तुम्हाला वेगवेगळ्या अजून गोष्टी, इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करेल. आत्ता 5:30 वाजले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती अंधार झाला आहे. तर आम्हाला उशीर पण खूप होत होता आणि माझ्या दोन्ही मुली लहानच आहेत. एक मुलगी 4 वर्षाची आहे आणि एक 8 महिन्याची. तर त्यांना त्यांचं बघून सगळं मला ॲडजस्ट करावं लागतं. तर मी नेक्स्ट टाईम अजून नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. काळजी घ्या. टेक केअर.